श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षाची समाप्ती सर्व पितरी अमावास्येला होते। यंदा 2 ऑक्टोबर रोजी सर्व पितरी अमावास्या आहे। या दिवशी सर्व पितरांच्या नावाने श्राद्धविधी करता येतो। या दिवशी ज्यांना श्राद्धाची तारीख माहीत नसेल अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावानेही श्राद्ध केलं जातं, म्हणूनच त्याला सर्व पितरी असे म्हटले जाते। सर्व पितरी अमावास्येला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो। पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते, त्यामुळेच या काळात श्राद्ध आणि तर्पण विधी केले जातात। सर्व पितरी अमावास्येला महालय अमावास्या, पितृ अमावास्या किंवा पितृपक्ष अमावास्या असे म्हटले जाते। यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार आहे। सर्व पितरी अमावास्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही। हा ग्रहण काळ असल्याने शुभ कार्य वर्ज्य असले, परंतु श्राद्धविधी करण्यास काही हरकत नाही असे शास्त्र सांगते। त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी आवर्जून सर्व पितरी अमावास्येला श्राद्धविधी करावे। सर्व पितरी अमावास्येला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, दान पण करायचे, त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी इथे एक असा दिवा लावायचा। हा दिवा लावल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होईल, आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे। स्नान करताना तुम्हाला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल तसेच चिमूटभर काळे तीळ हे टाकून स्नान करायचं आहे। जर तुम्हाला या दिवशी शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा। हे स्नान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात। तसेच स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने दान देखील करायचं आहे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। चुकूनही या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाहीत। स्नान केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे। आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तसेच चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवाला ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करत अर्पण करायचे। हे जल अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होते। जर तुम्ही उपवास ठेवू शकत असाल तर या दिवशी तुम्ही उपवासही करू शकतात। पितरांच्या नावाने आपल्याला तर्पण आणि पिंडदान हे करायचं आहे। तसेच या दिवशी भगवान शंकराची जेवढी जास्त आपल्याला पूजा, सेवा, आराधना करता येईल तेवढी करायची आहे। तसेच या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। या दिवशी सकाळीच आपल्याला काही छोटे छोटे उपाय हे करायचे। तर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वच्छ पुसून घ्यायचे, उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे। तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे आणि आपल्या उंबरठ्यावर आवर्जून आपल्याला पाणी हे शिंपडायचं आहे। तसेच उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी हे टाकायचं आहे, कारण असं म्हटलं जातं की आपले पित्र आपल्या उंबरठ्यावर येत असतात आणि जे आपण पाणी उंबरठ्यावर टाकत असतो ते ग्रहण करत असतात आणि त्यामुळे ते तृप्त होत असतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद सुद्धा देत असतात। तसेच सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी आपल्याला नदीकाठी किंवा तलावाजवळ जे आहे एक दीपदान तरी करायचं आहे। हे दीपदान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात। तसेच हे दीपदान केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते, कारण नदीकाठी तलावाजवळ आपल्या पितरांचा वास असतो।
तर आपल्याला उपायाकरता एक दिवा हा लागणार आहे. हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा. तर आपल्याला कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो. हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. तर आपल्याला हळद टाकून जे आहे कणिक घट्ट मळायचं आणि त्यापासून एक दिवा हा तयार करायचा. ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची. तसेच ह्या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाकलं तरीही चालणार आहे, किंवा मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल टाकलं तरीही चालणार आहे. आता आपल्याला एक द्रोण घ्यायचा आहे. त्या द्रोणमध्ये हा कणकेचा दिवा हा ठेवायचा आहे. ह्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत, कारण काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित आहेत. आणि असा हा दिवा घेऊन जायचा आहे आपल्याला. तुमच्या इथे तलाव असेल किंवा नदी असेल. आता नदीजवळ गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या दिव्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा. प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही हा दिवा जो आहे नदीमध्ये प्रवाहित करू शकतात, किंवा अगदी तुम्ही नदीच्या कडेला थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचे. अशा रीतीने आपल्याला हे दीपदान जे आहे ते करायचे. हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात. तसेच हा दिवा जो तुम्ही नदीकाठी किंवा तलावाकाठी ठेवत असतील तेव्हा तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण हे करायचं. ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 21 वेळा किंवा 108 वेळा जप हा करायचा आहे. आता हा उपाय कोणी करायचा, तर हा घरातल्या मोठे जे व्यक्ती असतात त्यांनी करायचं. आता मोठ्या व्यक्तींना करणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही केला तरीही चालणार आहे. फक्त मासिक धर्म किंवा सुतक सुयर असेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही. पितृपक्षातल्या शेवटच्या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा नाही केली असेल तर आवर्जून तुम्हाला ही सेवा तरी आपल्या पितरांकरता करायची. ही सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न हे होत असतात. त्याचबरोबर 2 दिवे आपल्याला घरीसुद्धा प्रज्वलित करायचे आहेत. सगळ्यात पहिला दिवा जो आहे तो आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्या पंतीमध्ये 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची. तर ह्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल हे टाकू शकतात. तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत, कारण काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायची आहे. दिव्याची जी वात आहे ती आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायची आहे, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा आहे. आता असा हा तयार केलेला जो दिवा आहे तो आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे, तिकडे आसन घेऊन बसायचं आहे आणि काही सेवासुद्धा करायच्या आहेत. आपल्याला 108 वेळा ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला पितृस्तुतीसुद्धा म्हणायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांची क्षमा मागायची, आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची माफी मागायची आहे आणि अशा रीतीने आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याने ह्या दिव्याचं दर्शन हे घ्यायचं आहे. दुसरा दिवा आपल्या घरामध्ये जिथे पाण्याचा साठा असतो, तुमच्याकडे हंडा भरून ठेवत असतील किंवा वॉटर प्युरिफायर असेल तर तिथे आपल्याला लावायचा आहे. हा दिवासुद्धा आपल्याला मातीची पंती घ्यायची. त्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची. तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे काळे तीळ हे टाकायचे. एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे. त्या तांदळाला हळद कुंकू आपल्याला अर्पण करून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा. ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे. तर एक फूल अर्पण करायचं आहे, पांढरं फूल असेल तर उत्तम. आणि त्यानंतर ह्या दिव्याची वातसुद्धा आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायची आहे. आपल्या पितरांचं स्मरण करायचं. जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या, नाहीतर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप हा करायचा आहे. आणि आपल्या पितरांना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, संकट आहेत, दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. असा हा दिवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे पाण्याचा साठा असतो तिथे प्रज्वलित केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात. तसेच तुम्ही एक दिवा जो आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरसुद्धा लावू शकतात. ह्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची आहे. मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे. थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. थोडंसं तांदळाचं आसन द्यायचं आणि त्यावर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. अशा रीतीने आपल्याला सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी आपल्या पितरांकरता हे दीपदान करायचं. हे दीपदान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होऊन आपले पित्र आपल्यावर
प्रसन्न होतील आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद जाता जाता देऊन जातील. म्हणूनच प्रत्येकाकडनं ही सेवा घडली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.